मुद्दा असा आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गायनेक आणि ऑब्स्टेटिक असोसिएशन अशा दोन त्यांच्या असोसिएशन्स आहेत. आणि जेव्हा PCPNDT सारख्या ॲक्टमध्ये त्यांचे डॉक्टर सापडतात, त्याला ते स्वतः रेकमेंड करतात किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल त्यांची पदवी रद्द करतं. पण ती होईपर्यंत हे लोकं दुसरीकडे वेगवेगळ्या नावांनी प्रॅक्टिस करत राहतात. तर सन्माननीय आरोग्यमंत्री सभागृहात आहेत, सन्माननीय गृहराज्यमंत्री इथे आहात आपण. तर या संदर्भामध्ये या इंडियन मेडिकल काउन्सिलला सांगून यांच्या पदव्या रद्द करण्यासाठी तुम्ही कारवाई केली असेल तर उत्तम आहे, नसेल तर या सिद्ध होईपर्यंत ते म्हणतात की आम्ही रद्द करणार नाही. परंतु त्याचा दुरुपयोग हे लोकं केसच्या वेळेला करतात. साक्षीदार फोडण्याच्या दृष्टिकोनातून अनेक PCPNDT ॲक्टच्या कारवायांमध्ये असंच घडलेलं आहे. तर माझी तर आपल्याला सूचना राहील की आत्ता जी लायसन्स देणारी कमिटी आहे त्यांच्याचकडे याचं देखरेख ठेवून कितपत ते तटस्थपणे काम करू शकतील याबद्दल मला थोडं मनामध्ये प्रश्नचिन्ह वाटतंय. तर PCPNDT ॲक्टच्या नुसार कमिटीचं काम चांगलं चाललेलं आहे, असं अनेक वर्ष मी पाहते. बऱ्यापैकी त्यावर जागृती होते. तर सरोगसी नियमन कायदा 2021 आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायदा 21 याच्यावर जसं मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये दुरुस्त्या केल्यावर मोठा प्रश्न तयार झाला की सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना MTP ॲक्टच माहीत नव्हता अनेक जणांना. मग त्याचं ट्रेनिंग घ्यायची वेळ आली आणि म्हणून मग सरकारने निर्देश दिले की पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जन यांची कॉमन समिती असावी. तर तशा प्रकारची समिती जिल्हानिहाय या IVF सेंटर्सचं नियमन आणि त्यांची देखरेख यासाठी आपण करण्यासाठी गृह विभागातर्फे प्रस्ताव द्याल का असं